नमस्कार प्रेक्षक, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत। पुणे शहराची हद्दवाढ झाली आणि त्यात 34 ग्रामपंचायतींचा समावेश महानगरपालिकेत झाला। त्या ठिकाणी जे कररचना होती त्याला शास्ती लागली आणि ती शास्ती आता माफ केली गेली पाहिजे, कारण त्यांना महानगरपालिका कोणत्याच सुविधा देत नाही अशी मागणी उज्ज्वल केसकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली। जाणून घेऊयात नेमकं केसकरांचं काय म्हणणं आहे। PMRDAच्या विकास आराखड्याबद्दल आज मेहरबान हायकोर्टामध्ये चीफ जस्टिस साहेबांच्या समोर सुनावणी झाली। सुनावणी अर्धवट राहिली, उद्या होणार आहे। आजच 34 गावांच्या मधल्या या 23 गावांचं नियोजन PMRDAकडे, गावं महानगरपालिकेच्या हद्दीत, कर महानगरपालिका भरणार, पैसे PMRDA जमा करणार, अशा प्रकारचं जे त्रांगडं झालेलं आहे त्या त्रांगड्याच्या बरोबर आणखीन एक नवीन दुष्काळात 13वा महिना म्हणतात तसं या 23 गावं अधिक 11 गावं, या 11 गावाला शास्ती कर मिळकत कराचा च्या नोटिसा काढण्याचा निर्णय सन्माननीय विभाग प्रमुख कररचना यांनी काढलंय। या 34 गावातल्या लोकांना अतोनात त्रास होणार आहे। आम्ही आज मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करतोय की शेजारच्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये समाविष्ट झालेल्या लोकांना ज्या पद्धतीने शास्ती कर माफ केला तसं पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील 34 गावांचा शास्ती कर माफ केला पाहिजे। सन्माननीय मुख्यमंत्री हा निर्णय घेतील हा विश्वास आहे। पुन्हा एकदा मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ या सर्वांना विनंती, या 34 गावातील पुणेकरांना न्याय द्या। अहो उठा ना, ऑफिसला नाही का जायचं? अगं मला आज फ्रेशच वाटत नाही, काही करायची इच्छाच नाही। अहो मग तुम्ही आजपासूनच न्यू युनायटेड फार्मसीचे गुड मॉर्निंग चूर्ण घेणं सुरू करा। अपचन, मलावरोध, बद्धकोष्ठ, आम्लपित्त आणि पोटाच्या तक्रारींवर खात्रीशीर आयुर्वेदिक उपाय गुड मॉर्निंग चूर्ण। 35 वर्षांपासून सगळ्यांच्या पसंतीचे गुड मॉर्निंग चूर्ण औषधांच्या प्रत्येक दुकानात मिळते। महायुतीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया यांना विधानसभेमध्ये योग्य त्या प्रमाणामध्ये जागा मिळाल्या पाहिजेत। आमच्यामुळे लोकसभेला महायुतीला जागा चांगल्या मिळाल्या आणि ते सत्तेमध्ये आले। महाराष्ट्रामध्ये जर पुन्हा त्यांचीच सत्ता करायची असेल तर आमच्या पक्षाचा प्राधान्याने विचार करावा अशी मागणी रामदास आठवले यांनी केली। आणण्यामध्ये आम्हाला 10 वर्षात यश आलेलं आहे। अजूनही ज्या ज्या ठिकाणी गरिबी आहे ती गरिबी नष्ट करणं, बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देणं, सरकारी नोकऱ्यांबरोबरच प्रायव्हेट सेक्टरला चांगली मदत करणं आणि उद्योग वाढवून अनएम्प्लॉईड लोकांना कुठंतरी त्यांना एम्प्लॉयमेंट देण्याच्या दृष्टिकोनातून सरकार प्रयत्नशील आहे। गेल्या वर्षामध्ये जवळजवळ 10 लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या। भारत सरकारची अनेक डिपार्टमेंट्स आहेत, त्या ठिकाणी 10 लाख लोकांना नोकऱ्या देण्यात आल्या आणि त्यामध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल टाईप, ओबीसी, दिव्यांगजन आणि इकॉनॉमिक विकर सेक्शन आणि ते जनरल कॅटेगरी या सगळ्या लोकांना त्याच्यामध्ये न्याय देण्याचा प्रयत्न झालेला आहे। त्यामुळं नक्कीच आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, लोकसभेमध्ये थोडं आम्हाला अपयश आलंय। लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संविधान बदलणार अशी अफवा पसरवण्यात आली। जे लोक आहेत त्या लोकांच्या बरोबर ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करण्यात आला। इंडिया आघाडीनं हातामध्ये फक्त पुस्तक घेऊन आपल्या संविधान घेऊन लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळं आमच्या जागा बऱ्याचशा कमी झाल्या। आम्हाला 40 पर्यंत जागा मिळतील अशी अपेक्षा होती, पण फक्त 17 जागाच आमच्या महायुतीला मिळाल्या आणि जवळजवळ 23 जागांवरती आम्हाला फटका बसला। ही गोष्ट खरी आहे।
परंतु विधानसभेमध्ये आता संविधानाचा मुद्दा चालणार नाही. विधानसभेमध्ये चालणार आहे तो मुद्दा हा विकासाचा मुद्दा चालणार आहे. आणि त्यामुळं एक तर आम्हाला मराठा आंदोलनाचंही मोठं नुकसान त्यामध्ये काही ठिकाणी झालेलं आहे. आणि आता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी सर्वात अगोदर मी केलेली होती. आता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. 10% आरक्षण त्यांना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. साखळी पीर तालीम एक सामाजिक न्यायाचं, सामाजिक उत्कर्षाचं आणि सामाजिक विचारांचं मंडळ. त्या ठिकाणी रवींद्र माळवतकर हे गेले अनेक वर्ष विविध उपक्रम चालवत असतात आणि तेही वर्षभर. तिथे व्याख्यानमालाही चालू असते. तिलाही जवळजवळ आता 25 वर्षाहून अधिक काळ झाला. त्यांनी महाराष्ट्रातल्या संतांच्या पादुकांचा देखावा केला आहे आणि त्याचं उद्घाटन पुनीत बालन यांच्या हस्ते झालं. जाणून घेऊयात साखळी पीर राष्ट्रीय तालीम संघ नानापेठ. आणि ह्या पुण्याचा गणेशोत्सवात एक खूप महत्वाचा रोल त्यांनी प्ले केलाय. नेहमी पोलिसांची मीटिंग असती, महानगरपालिकेची मीटिंग असती, आघाडीवर अन्न बॅटिंग करत होते. खरं मला वाटतं की आणि योग्य बॅटिंग करतात की पुण्याचा गणेशोत्सव कसं वैभवशाली आहे. पुण्याचा गणेशोत्सव श्रीमंत भाऊच्या गंगाधींनी आणि लोकांनी सुरू केलेली गणेशोत्सव हा कसा लोकल टू ग्लोबल झाला. पण त्याच्यात अजून किती सुधारणा करायला पाहिजे मंडळांनी, इतर मंडळांनी त्यांना नेहमी मार्गदर्शन करतात. गणरायाच्या बरोबर गौरी येतातच. आज त्यांचं आगमन झालं. उद्या त्यांना नैवेद्य, पूजा अर्चा होऊन परवाच्या दिवशी त्यांचं विसर्जन करून त्यांना पाठवण्यात येईल. पुणे शहरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात घरोघरी ज्यांच्या घरी गणपती त्यांच्या घरी गौरी पूजन हे असतंच. त्यातलं हा आज पुणे वृत्तदर्शननं टिपलेला सुंदर रेखावा. साई विवाद कसा पडलो प्रवाही, ते तू भक्ता लागी पावित लवलाही. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, पूर्वरेश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी जय देवी कोळी कोळी भोपाशा, अंबे वाचन गुण तुला नरहरतली निधारा पदपंकज रेषा. जय देवी जय देवी जय महिषासुरमर्दिनी, पूर्वरेश्वर मूर्ती ओ श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन, कामना पूर्ती. जय देव जय देव दुर्गे किरण नवतारी, अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी. वारी वारी नमस्कार प्रेक्षको, सी न्यूज पुणे वृत्तदर्शनमध्ये आपले स्वागत. येत्या शनिवार रविवारी गणेशोत्सवाची मजा लुटायला अख्खा महाराष्ट्र नव्हे तर देशातून लोक येतील. पण त्याच वेळेला पोलीस प्रशासनावरती ताण येतो. त्याचप्रमाणे रोड रोमिओज जे असतात ते महिलांची छेडछाड करतात, त्रास देतात. अशा वेळेला त्यांचा बंदोबस्तही पोलिसांनाच करावा लागतो. नागरिक हो, आपण सक्षमपणे जागरूक राहा आणि कुठली संशयास्पद हालचाल, राष्ट्रविरोधी हालचाल वाटली, कोणी घोषणा देताना सापडलं किंवा कुठला आक्षेपार्ह झेंडा जरी सापडला तरी आपण तातडीनं पोलीस कक्षाला कळवावं. पाहत राहा सी न्यूज पुणे वृत्तदर्शन.